हॅलो. सो होपफुली तुम्ही पहिले दोन व्हिडिओज बघितले असतील आणि आता हा त्या स्पिती ट्रॅव्हल एक्सपिरियन्सच्या आपल्या सिरीजमधला थर्ड व्हिडिओ आहे. म्हणजे आम्ही जावरापासून ते पुढं कुठे ट्रॅव्हल केलं त्याच्याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे. तर लास्टच्या व्हिडिओनुसार आम्ही ऑलरेडी तिथं 2 दिवस थांबलो होतो. आमची गाडी रात्री 1ला वगैरे रिपेअर झाली होती. आणि आम्ही मग त्यानंतर म्हणजे किशोर ऑलरेडी रूमवरच झोपला होता. तो 9 वाजता वगैरे गेला होता आणि मी आणि तन्मय त्या गॅरेजमध्ये थांबून होतो 1 वाजेपर्यंत. कारण दुपारी तो इंदोरवरून पार्ट येत असताना माझी आणि त्याची बऱ्यापैकी झोप झाली होती. आम्ही एक 2-2.5 तास वगैरे झोपलो होतो दुपारी तो पार्ट येऊपर्यंत. त्यामुळे मग आम्ही थांबलो रात्री. आणि आता असं झालं की मग ते दोघं जण झोपले. मी आंघोळ वगैरे केली, पण मला नंतर झोपच येईना म्हणजे दुपारी झोपल्यामुळं. आणि ऑलरेडी आता एक दिवस वेस्ट झाला होता, सो बरंच डिस्टन्स कव्हर करायचं होतं. मग आम्ही 4:30लाच निघालो. मी त्यांना म्हटलं की तुम्ही गाडीत झोपून घ्या. आणि आमचे ते जावराच्या हॉटेलला जे आम्ही 2 दिवस राहिलो ते आम्हाला हॉटेल 800 रुपयामध्ये वगैरे मिळालं होतं. म्हणजे ऑन द स्पॉटच जाऊन आम्ही बुकिंग केलं होतं. ते आमच्या टोईंगवाल्यानेच आम्हाला ते दाखवलं होतं. जर ते आवडलं नसेल तर मी दुसरीकडे घेऊन जातो वगैरे, पण तो बोलला होता. म्हणजे तो एक माणूस खूप चांगला भेटला आम्हाला, ज्याने आम्हाला एका चांगल्या वर्कशॉपमध्ये सोडलं पण आणि हॉटेल वगैरे पण दाखवलं आणि बराच सपोर्ट केला म्हणजे त्या मानाने. सर त्याचे 1,000 रुपये, आमचे रिपेअरिंगचे 15,000 आणि हॉटेलचे 800 प्लस 800 2 दिवसाचे तिघांमध्ये, असा आमचा एकंदरीत तो एक्स्ट्राचा खर्च झाला. जो ठीक आहे, म्हणजे आमच्याकडे काही तेव्हा ऑप्शन नव्हता. सो आम्ही 4:30ला निघालो सकाळी. मग हे दोघं जण गाडीत झोपले, मी गाडी ड्राईव्ह करत होतो. आणि मग सकाळी असा मस्तपैकी त्याच दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा माहोल पण असा मस्त होता. अशा टाईपमध्ये ते दिसत होतं. नुसरत फतेह अली खानची गाणी वगैरे मी लावली होती. जसे त्याचे अर्धा पाऊण पाऊण तासाचे व्हर्जन आहेत. आफरीन असो, कहना गलत गलत किंवा सादगी, हे मी बऱ्यापैकी एकटा असताना अशा ऐकत असतो. आणि ज्यांनी फक्त कोक स्टुडिओचंच आफरीन ऐकलं किंवा नुसरतच्या 30 किंवा 45 किंवा मिनिटाचे किंवा 1 तासाचे जे व्हर्जन्स असतात त्याच्यात जो बिल्डअप होतो आणि जो असा माहोल बनतो, तो तुम्हाला नाही कळणार जर तुम्ही तर फक्त कोक स्टुडिओचीच गाणी ऐकली असतील तर. असो, कमिंग बॅक टू अवर ट्रिप. तर मस्तपैकी सनराईज होत असताना किंवा असं एक ब्लू आवर असताना अशा टाईपचं वातावरण होतं. हे दोघं जण बरं झोपले असल्यामुळं मी मस्त गाणी ऐकत गाडी चालवत होतो. अशा टाईपमध्ये तो रस्त्यावर कोणी नसलेला दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे दिसतो. ह्याच रस्त्यावर आम्ही काल आल्या आल्या आम्हाला कुत्रं धडकलं होतं 5-10 मिनिटात. सो तिथूनच आमची पुढं जर्नी स्टार्ट होणार होती. बऱ्यापैकी हे झालं आणि रामगंज मंडीच्या आसपास वगैरे सनराईज झाला. जिथं आम्ही म्हणजे ओरिजिनल प्लॅननुसार थांबणार होतो तिथंपर्यंत जाऊन. आणि तिथे कसं थोडासा जंगलाचा पॅच आहे. तिथून सकाळी आम्ही गाडी ड्राईव्ह करत होतो जेव्हा तो सनराईजचा लाईट वगैरे असतो, त्यामुळे ते मस्त वाटत होतं. त्यानंतर अराउंड 9च्या आसपास वगैरे आम्ही कोट्याला पोहोचलो. आज ॲक्च्युली आमचं टार्गेट होतं पोहोचणं चंदीगडचं, पण माहीत नव्हतं खरंच किती अचीव होईल, रोड कसा भेटेल, कुठंपर्यंत पोहोचून. निघालो तर लवकरच होतो आम्ही 4:30 वाजताच ऑलमोस्ट. म्हणजे 4:45ला आम्ही ऑलरेडी हायवेला पण लागलो होतो. पण टार्गेट आजचं चंदीगडचं होतं. आणि मग म्हटलं आता कोट्याला आपण जातोच आहे, म्हणजे कोट्याच्या अगदी जवळूनच आम्ही पास होत होतो, तर म्हटलं आपण कोट्याची कचोरी खाऊ. त्या कचोरीचं असं आहे की ह्याच्या आधी ऑलरेडी मी एकदा कोट्याची म्हणजे ओरिजिनल कचोरी जे पुण्यात मिळतात त्या तर खाल्ल्याच आहेत मी. ती खाल्ली होती. कशी तर मी पुष्करची यात्रा कव्हर करायला गेल्यावर आम्ही ट्रेनमध्ये गेलो होतो एक 4-5 वर्ष आधी. तेव्हा रेल्वेमध्ये एक कोट्याची काकी बसली होती आमच्या. म्हणजे अननोन होते ते, पण त्यांनी कुणाला तरी कोटा कचोरी घेऊन मागवलं होतं. म्हणजे ट्रेनमध्येच त्यांनी त्या कचोऱ्या मागवल्या होत्या आमच्या पूर्ण ग्रुपसाठी. म्हणजे जेवढे पण आसपास लोक होते 15-20 कचोऱ्या त्यांनी मागवल्या होत्या, प्रत्येकाला 2-2 अशा. तर ती कचोरी तेव्हा मला खूप आवडली होती. तर कदाचित त्यांनी मागवली म्हणून आवडली होती की माहित नाही, पण ती कुठून मागवली होती ते मला आठवत नव्हतं. तर आम्ही कोट्यामध्ये जाऊन मग फ्रेश वगैरे झालो, कारण सकाळी असेच निघालो होतो. फ्रेश म्हणजे पेट्रोल पंपावर फ्रेश झालो, असं काही नाही की हॉटेल वगैरे घेतलं. आणि त्यानंतर मग आम्ही लोकांना विचारून 1-2 कचोरीवाले शोधले. तर हा एक म्हणला की आपण इथं खाऊ. हे सुवालाल की कचोरी म्हणून आम्हाला एक सापडलं. ते थोडंसं जवळच होतं आमच्यापासून. तर तिथं काय प्लेट चमचे असली काही भानगडच नव्हती, त्यामुळं अशीच आम्हाला तिथं खावी लागली पेपरमध्ये घेऊन वगैरे. आणि असं बॉनेटवर वगैरे ठेवून आम्ही कचोरी खात होतो. तर आता मी आणि तन्मय कचोरी खात होतो आणि किशोरला ती चटणी त्या कचोरीपेक्षा जास्त आवडते हे पण आम्हाला रिअलाईज झालं. तो चटणी पिण्यासाठी फक्त त्यानं कचोरी घेतली होती. तर 1-2 आम्ही तिथं खाल्ल्या, 1-2 पार्सल घेतल्या आणि चहा पिऊन मग आमची पुढची जर्नी चालू झाली बऱ्यापैकी.
त्यामध्ये आता असं आहे की कोट्यानंतर बऱ्यापैकी तुम्हाला तोच खराब रस्ता, खराब म्हणजे हायवे नसलेला रस्ता थोडा वेळ चालू राहतो, मध्ये रेल्वे फाटकं वगैरे येतात. तर मी कोट्यानंतर पाठीमागं बसलो, मी थोडा वेळ झोप काढायचा ट्राय केला आणि किशोरनी गाडी घेतली, कारण त्याची आता झोप झाली होती. म्हणजे रात्री पण तो 2-3 तास झोपला होता आणि पहाटे 4:30 पासून ऑलमोस्ट 9 वाजेपर्यंत त्याची झोप झाली होती बऱ्यापैकी. तर त्यानंतर आम्हाला एक 2-3 तासाने तो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे परत लागला, जो आता डायरेक्ट दिल्लीपर्यंत जायचा. तिथं मग असं होतं की तन्मयला गाडी चालवायची होती. तो जस्ट म्हणजे तो शिकलाय पण त्याला अशी पूर्ण गाडी येत नाही. तर तो आमचा मॅन्युअल क्रूज कंट्रोल आहे, म्हणजे ह्युमन व्हर्जन ऑफ क्रूज कंट्रोल. तर मग आम्ही त्याला गाडी दिली. तो फक्त असं डायरेक्ट 5व्या किंवा 6व्या गिअरवरच गाडी चालवतो. असं खाली गिअर वगैरे शिफ्ट करणे, ट्रॅफिक असलं काही त्याच्या म्हणजे रूल बुकमध्ये अजून नाहीच आहे. आणि तो हायवे तसा अजून रिकामाच आहे, म्हणजे कोणीच नसतं तिथं ट्रॅफिकला. तुम्ही लिटरली असे 10-10, 15-15 किलोमीटर तुम्हाला लेन पण नाही चेंज करावी लागत. सो इट वर्क्स. म्हणजे आम्हाला दोघांना पण विश्रांती मिळाली. सो त्यांनी 1.5-2 तास गाडी चालवली. आम्हाला ना त्यांनी टॉयलेटला थांबवलं ना कुठं ब्रेक्सला साईडला घेतली. त्याला ते टेन्शन होतं की परत गिअर कमी करायची आहे, त्यात गिअर चुकणार टाकायचा, परत साईडला घ्यायची नाही, आपण डायरेक्ट 6व्या गिअरवरच चालवायची जेवढं होईल तेवढं. तर असं आमचं ते चालू होतं रस्ता रिकामा असल्यामुळं. अं, तर आता ह्यानंतर मग आम्ही दिल्लीच्या थोडंसं अलीकडपर्यंत पोहोचलो. जो दिल्लीचा एक्सटर्नल पेरिफेरल हायवे तिथपर्यंत पोहोचलो आम्ही. तर तो हायवे बऱ्यापैकी असा दिसतो. तर अशा प्रकारे हा एक्सटर्नल पेरिफेरल हायवे इथून एक 1.5 तास वगैरे लागतो हा पूर्ण क्रॉस करायला. ह्या पूर्ण पॅचवर बऱ्यापैकी तन्मयनी गाडी चालवली, 100-150 किलोमीटर. आणि त्यानंतर मग मी घेतली गाडी आणि मग हे दोघं मस्तपैकी गाडीत झोपून गेले. तर ते अशा टाईपमध्ये झोपले होते. हा तर एकदम प्रीमियम मध्ये असा लिव्ह मी अलोन वगैरे टाकून मस्त आडवं होऊन उशी वगैरे घेऊन असा झोपतो. ह्याला अशी काय बाकीची चिंता नसते काय चालू आहे पुढे आयुष्यात लोकांच्या. तर ह्या हायवे संपल्यावर आपण इकडं कर्नालच्या रोडला लागतो आणि एक मुरथल म्हणून स्पॉट आहे. इथं आम्ही ऑलमोस्ट एक 5-5:30 वाजता पोहोचलो होतो. म्हणजे तोपर्यंत आम्ही बऱ्यापैकी डिस्टन्स कव्हर केलं होतं. 9ला कोट्याला होतो. दुपारचं जेवण आम्ही तसं स्किप केलं. आम्ही डिंकाचे लाडू खाल्ले, ते चितळेचे आणले होते किशोरनी. तर म्हणजे आज जायला टाइम नव्हता आणि एवढी भूक पण लागली नव्हती, कारण त्या कचोऱ्या सकाळच्या बऱ्याच जड झाल्या होत्या. तर आम्ही विचार केला की मुरथलला आपण चहा किंवा असं लस्सी काहीतरी प्यायला थांबू आणि मग नंतर शिमल्याला जाऊन वगैरे, सॉरी, चंदीगडला जाऊन वगैरे जेवण करू. कारण मग 9 वाजेपर्यंत अप्रॉक्स ETA दाखवत होता आमचा चंदीगडला पोहोचण्याचा. आता हे मुरथल बद्दल तुम्हाला थोडं सांगायचं तर हे दिल्लीपासून बरंच जवळ आहे. म्हणजे इकडं जर कोर दिल्ली पकडली आपण, तर हे आपल्याकडचं जसं खेड शिवापूर आहे ना, पुणेकर जसे, पुणेकर किंवा कुछ सगळेच म्हणजे आसपासचे लोक जसे त्या जगदंबाला उगाचच खायला जातात किंवा कैलासला वगैरे, म्हणजे काही काम नसलं तिकडं साताऱ्याला जायचं नसेल किंवा कुठून येत नसतील तरी, तसं हे मुरथल हा विषय म्हणजे हा दिल्लीवाल्यांसाठी आहे. तर हे म्हणजे पराठे आणि बटर वगैरे लावलेले पराठे भेटतात तिकडं बरेच. तर हे पराठे खायला दिल्लीवाले आपले थार बीर रेंज रोवर काढून तिकडं दर विकेंडला जातात, असं मला लास्ट टाइम कळालं. म्हणजे इट इज अ थिंग दिल्लीवाल्यांसाठी मुरथलला जाऊन पराठे खाणं. ॲटलिस्ट मला ज्यांच्याकडून कळलं त्यांच्यामध्ये तरी तसलं कल्चर आहे म्हणे. आणि बऱ्यापैकी त्या रोडला म्हणजे गर्दी असते. असं नाही की म्हणजे गर्दी नसते. तर बरीच तिथं अशी ढाबेच आहेत, ढाबेच्या ढाबे आहेत जिथं सगळीकडे पराठेच मिळतात, म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे. मी लास्ट टाइम पण तिथं खाल्ला होता, ह्यावेळी पण आम्ही तिथं खाल्ला, पण मला दोन्ही वेळी पण असा काही विशेष नाही वाटला. म्हणजे जो आपल्याकडे पण तशा टाईपचे पराठे मिळतील अशाच टाईपचा पराठा तिथं मिळतो. असं काय फार विशेष असं काही नव्हतं. आणि ते लोणी वगैरे देतात एवढंच काय ते त्याचं हे आहे. पण आपल्याकडे पण जसं ते खेड शिवापूरचं एक गजबजलेलं जंगल झालंय, म्हणजे जिथं क्वालिटीपेक्षा क्वांटिटी जास्त आहे, तसंच त्या मुरथलचा विषय वाटला मला. तर आमच्या किशोरला तिथं लस्सी प्यायची इच्छा झाली. म्हणजे त्याला असं वाटलं की आपण चंदीगडच्या जवळ आलोय, दिल्लीच्या पण पुढे आहे, म्हणजे पंजाबच्या बॉर्डरवर कुठेतरी आहे, तर इकडे लस्सी चांगली मिळेल. म्हणजे पूर्ण त्याचे 10-15 दिवसाच्या ट्रिपमध्ये चांगल्या लस्सीचा शोध काही त्याचा थांबला नाही. तर त्यानं पहिली लस्सी त्या मुरथलला ट्राय केली, जी एकदम भंगार निघाली. म्हणजे आपल्याकडं पण त्याच्यापेक्षा चांगली लस्सी मिळते त्या कोंढाळकरला असो किंवा ते दगडूशेठ जवळचे जे कैलास आहे तिथं असो. तर त्याचा तिथं बराच मूड ऑफ झाला. म्हणजे आम्हाला पण काही फार चांगलं मिळालं नाही, पण ठीक आहे, आम्हाला एक ब्रेक हवा होता 5:30च्या आसपास, तर ते वर्क झालं. मग मुरथलवरून आम्ही निघालो पुढं. मग किशोरला मी गाडी दिली, तर आम्ही बऱ्यापैकी ह्याला पोहोचलो, म्हणजे चंदीगडच्या जवळपास पोहोचलो इकडं. हे
आणि शिमल्याला आता विचार केला आम्ही की ऑलरेडी 9:30च्या आसपास आम्ही चंदीगडच्या इथं पोहोचत होतो, तर बऱ्यापैकी एनर्जी होती माझ्यामध्ये. कारण मध्ये मध्ये मला ब्रेक पण मिळत होता, तर म्हणलं आपण आज शिमल्याला जाऊ रात्री. कारण त्याच्यामध्ये पण एक कॅच कसं आहे, इथे निगुलसरी म्हणून मी जे लास्ट टाइम सांगितलं की हा लँडस्लाइड प्रोन एरिया आहे. आणि मी काझामधल्या एका गाईडचा नंबर होता माझ्याकडे. मी त्यांना कॉल करून विचारलं की सध्या निगुलसरीला परिस्थिती काय, कारण मी ऐकलं होतं काय काय व्हिडिओजमधून वगैरे किंवा ऑनलाईन असे रिपोर्ट दाखवत होते की लँडस्लाईडमुळे रोड बंद आहे. तर ते म्हणले की तुम्हाला तिथून सकाळी पास व्हायला लागेल, म्हणजे 12च्या आत तुम्ही पास झाला तर सेफ आहे. म्हणजे रोड जरी लँडस्लाईड झाली तरी एक मिलिटरीचा कॉन्वॉय तिथून पास होतो म्हणजे रोज सकाळी 10-11च्या दरम्यान. तर तिथपर्यंत जर तुम्ही त्याच्या आधी पोहोचला तर तुम्ही त्या कॉन्वॉय सोबत पास व्हाल, म्हणजे ते रोड क्लिअर करतातच करतात. पण जर तुम्ही संध्याकाळी 4-5 ला वगैरे असं पोहोचला तिथं, तर मग गॅरंटी नाही देऊ शकत तुम्ही पास करू शकाल निगुलसरी की नाही, जर लँडस्लाईड झाली असेल तर. आता त्यात कॅच असं आहे की शिमल्यावरून, म्हणजे हा शिमला आणि इकडं निकोलसरी, तर इथं जायला पण 4-5 तास लागतात शिमल्यावरून. मध्ये नारकंडा वगैरे येतं आणि घाटी पहाडीचा रस्ता आहे पूर्ण. तर आम्हाला ती रिस्क घ्यायची नव्हती. जर आम्ही चंदीगडला थांबलो असतो आणि उद्या सकाळी आम्ही शिमल्याला पोहोचलो असतो, तर आम्हाला शिमल्याला पोहोचायला 9-10 वाजले असते आणि तिथून पुढे इकडे पोहोचायला 4-5 वाजले असते. जर आम्हाला पास होऊ दिलं नसतं तर आम्ही इकडे मग कुठेतरी अडकलो असतो आणि मग पूर्ण ट्रिपचं प्लॅनिंग गडबडलं असतं, कारण ऑलरेडी आमचा एक दिवस वेस्ट झाला होता. त्यामुळे मी तो कॉल घेतला की आपण रात्री शिमल्याला जाऊ. रोड तसा चांगला आहे शिमल्याचा, हे माहित होतं मला. म्हणजे असं खराब वगैरे नाहीये, घाट आहे पण खराब नाहीये, म्हणजे हायवे चांगलाच आहे. मध्ये मध्ये सिंगल रोड होतो जिथे जिथं काम चालू आहे, पण अदरवाईज इट्स गुड रोड म्हणजे. त्यामुळं मग आम्ही शिमल्याला स्ट्रेच केलं. आता किशोरला अशी सवय नव्हती, म्हणजे मला आणि तन्मयला बऱ्यापैकी सवय होती अशी की एका दिवसात 1000-1000 किलोमीटर जाणं, स्ट्रेच करणं, थोडंसं कमी ब्रेक्स घेणं. तर त्याला असं दर 3 तास झाले की ब्रेक लागतो. मग अरे आपण जेवलो नाही, अरे आपण कॉफी नाही पिली, अरे आपण थांबलो नाही. ते जे एक महाबळेश्वरच्या टुरिस्टचा एक जो ॲटिट्यूड असतो ना, तो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी होता. तर त्याच्यासाठी मग आम्ही एक कॉफी ब्रेक घेतला 10:30च्या आसपास. त्याला मग जरा बरं वाटलं, नाही तर त्याचं असं तडफड चालू होती की अरे थांबू थांबू आपण कुठेतरी. आणि त्यानं मेन म्हणजे तो पूर्ण ट्रिपचा असा प्लॅन त्याच्या डोक्यात नव्हता की कुठं, जसं मी तुम्हाला हे निगोलसरीचं प्रकरण सांगितलं, हे त्याला असं माहित नव्हतं, म्हणजे इमॅजिन होत नव्हतं की ते काय इम्पॉर्टंट आहे तिथं रात्री पोहोचणं लवकर, अशा टाईपमध्ये. सो तो आमच्यावर निर्भर होऊन आला होता. तर असं पण असतं, असे तुमच्या ग्रुपमध्ये बऱ्याच व्हेरिएशन्सचे लोक असतात. तुम्हाला जेवढ्या लोकांना तुमचा प्लॅन डिटेल्ड माहिती आहे किंवा त्यांनी जेवढा जास्त रिसर्च केलाय, तेवढं ते तुम्हाला हेल्प होतं म्हणजे सिंक राहायला. अदरवाईज तो म्हणजे काय ह्या टेरेनमध्ये असं टुरिस्टी मोड बऱ्याच वेळा चालत नाही. तुम्हाला तो कधी कधी ते टायमिंगनुसार स्ट्रेच करावा लागतो. सो आम्ही मग तिथून पुढे निघालो. आम्ही शिमल्याला वगैरे रात्री पोहोचलो. आता शिमल्याच्या कुफरी एरियामध्ये वगैरे पोहोचलो आम्ही. कुफरी म्हणजे शिमल्याचा शेवटचा एरिया, आणि शेवटचा 30 किलोमीटरचा घाट मला बऱ्यापैकी इरिटेट झाला, कारण समोरून गाड्या येत होत्या, त्यांच्या लाईट्स पडत होत्या. सो ते थोडं इरिटेट होतं रात्री, जेव्हा तुम्ही ऑलरेडी 700-800 किलोमीटर चालवली आहे गाडी सकाळपासून. आणि आमचा एसी पण कंटिन्यू ऑलमोस्ट 20 आवर्स समथिंग चालू होता. तर गाडीमध्ये ना बरंच ते एसीचं पाणी पडून पडून त्याचे मॅट्स भिजले होते खालचे पूर्ण. म्हणजे हे पण एक नवीन फिनॉमिनॉन हो, म्हणजे आधी पण मी चालवली 1000-1000 किलोमीटर, पण एसी मध्ये मध्ये बंद असायचा. ह्यावेळी ते गरमीमुळे आम्हाला एसी कंटिन्यू चालू ठेवायला लागला. पहाटे 4:30 पासून आमचा एसी चालू होता ऑलमोस्ट रात्रीपर्यंत. आणि त्यामुळे ते कंडेन्सेशन होऊन ना ते पाणी पडायला लागतं मग एका लेवल नंतर गाडीच्या आतमध्येच ते एसीच्या पाईप मधून, जे बॉनेट साईडनं. तर आमचे मॅट्स वगैरे पूर्ण भिजले होते त्या एसीमुळं. हे झालं. मग आम्ही शिमल्याला पोहोचल्यावर आम्ही कुफरीमध्ये जाऊन स्टे केला. तर तिथं मग आम्हाला जाऊन डायरेक्टच हॉटेल बघायचे होते आणि रात्रीचा 12:30 वगैरे वाजले होते शिमल्याला पोहोचायला. कुफरीला पोहोचोपर्यंत आम्हाला 1 वाजला. कुफरी म्हणजे शिमल्याचा एकदम शेवटचा एरिया, म्हणजे ऑलरेडी तुम्हाला 10-15 किलोमीटरचं शिमला पार करायला लागतं आणि मग कुफरी येतं. आणि जर तुम्ही कधी शिमल्यातून पास होणार असाल ना, तर आय वुड सजेस्ट तुम्ही अगदी सकाळी किंवा रात्री पास व्हा, कारण रोड्स खूप छोटे आहेत शिमल्याचे आणि दोन्ही साईडला गाड्या पार्क केलेल्या असतात. म्हणजे एकदम पूर्ण पहाडी, असं एकावर एक चढत गेलेले ते लेयर्स आहेत. त्याच्यावरच सगळी घरं, त्याच्यावरच सगळी हॉटेल्स आहेत. म्हणजे स्ट्रेट असं तुम्हाला काहीच भेटत नाही तिथं. आणि त्यात मग खूप कंजेशन होतं जर तुम्ही मिडल दिवसात वगैरे गेला. तुम्हाला ते शिमल्याचं ट्रॅफिक पास करायला 1-1.5 तास लागू शकतात. आम्ही रात्री गेलो होतो, सो ट्रॅफिक तरी नव्हतं, पण आम्ही ऑलरेडी जावरापासून ड्राईव्ह करत होतो. त्या दिवशी आम्ही ऑलमोस्ट 1100 किलोमीटर्स वगैरे गाडी ड्राईव्ह केली असेल. आणि मग कोफरीमध्ये मी लास्ट टाइम जिथं राहिलो होतो त्याच्या आसपास आम्हाला एक हॉटेल मिळालं. एक चांगला जेंटलमॅन होता, त्याने मस्त आम्हाला 1100ला एक अशी प्रीमियम रूम दिली रात्री 1 वाजता, ते पण.
बरेच जण जागे नव्हते, म्हणजे आम्ही ऑलरेडी एक दोन हॉटेलमध्ये चौकशी केली पण तिथे कोणीच नव्हतं, म्हणजे काउंटरवरच कोणी नव्हतं असं. तर अशा पण गोष्टी होतात, तुम्हाला थोडासा पेशन्स ठेवून अजून बघायला लागेल अशा वेळी. तर बाकीचे जे गाडीत असतात तुमच्या, ते त्यांची थोडी एनर्जी राहिलेली असते, सो ते बघू शकतात अशा वेळी. आणि ऑलरेडी 1 वाजला होता, मग ते दोघं जण झोपले लगेच आणि मग मी आंघोळ करून झोपलो आणि ठरलं की उद्या सकाळी पण लवकर जायचं, कारण आम्हाला तो निगुलसरीचा जो पॉइंट आहे तो मेन लवकरात लवकर क्रॉस करायचा होता असं. तर आता त्या हॉटेलचा तुम्हाला थोडासा फोटो दाखवायचा झाला, तर हे त्या आमच्या हॉटेलमधून मस्त शिमल्याचा व्ह्यू होता जेव्हा आम्ही सकाळी उठलो. म्हणजे ह्या दोघांनी लवकर आवरलं, मग मी उठलो 7 वाजता वगैरे, आणि त्या बाल्कनीतून असं मस्त दिसत होतं शिमला. पण आम्हाला ते त्या व्ह्यूला ॲप्रिशिएट करायला म्हणजे असा टाइमच नव्हता, कारण आम्हाला पुढे जायचं होतं. नाहीतर मग म्हणजे एक दिवस छान राहण्यासारखं ते हॉटेल होतं बऱ्यापैकी, पण आमच्याकडे तिथं थांबण्याचा टाइम नव्हता, कारण ऑलरेडी आमचा एक दिवस त्या मेकॅनिकच्या गडबडीत गेला होता. सो मग आम्ही पुढे निघालो. तर नारकंडाला आम्हाला, सॉरी, निगुलसरीपर्यंत आम्ही एक 4-5 तासात पोहोचलो असेल. आणि तिथपर्यंत अशी एकदम ती जी हिमालयाची, खालच्या हिमालयाची जी ब्युटी ती चालू झाली. म्हणजे आज आमच्या ट्रिपचा तसा पहिला चिल दिवस होता, ज्यात आम्ही असे निवांत जात होतो, मध्ये थांबत होतो, मस्त हिमालय बघत होतो, मग ते सुरूच्या व्हॅलीज, त्या मिडोज, ते ग्रीनरी वगैरे, हे सगळं जे टिपिकल आपल्याला एक्सपेक्टेड असतं की हिमालय कसा दिसला पाहिजे खालच्या साईडला तरी ॲटलिस्ट, तर ते शिमल्यानंतर बऱ्यापैकी चालू होतं. सफरचंदाच्या बागा दिसतात तुम्हाला दोन्ही साईडला, त्याच्या सफरचंद पण लटकत असतात मस्त, म्हणजे ह्या सीझन मध्ये तुम्ही गेला तर. मधून नदी वगैरे वाहत असते, कर्वी रोड्स असतात, तर चांगले मस्त गाणी ऐकत आमचा प्रवास चालू होता असा. ऊन पण काय, म्हणजे ऊन होतं बाहेर, पण ते चांगलं होतं कारण मागच्या 3 दिवसापासून पाऊस पडला नव्हता, सो लँडस्लाईडचे चान्सेस कमी होते. आम्ही नारकंडा वगैरे क्रॉस केलं त्यानंतर, हां, त्या निगुलसरीच्या एरियाबद्दल सांगायचं तर मी 2021ला तिथून गेलो होतो, आणि त्याच सीझनमध्ये तिथे एक बस पडली होती खाली. कदाचित तुम्हाला गुगलवर तो ॲक्सिडेंट भेटेल. म्हणजे ते असं झालं होतं की पुढं लँडस्लाईड झाली होती, म्हणून बसवाला तिथं त्यांनी गाडी लावली, बस आणि म्हणजे ड्रायव्हर आणि कंडक्टर चालत पुढे गेले काय झालंय बघायला, आणि त्यांची बस जिथं उभा होती तिथंच लँडस्लाईड झाली आणि ती बस डायरेक्ट दरीत गेली आणि 35 लोकांची काहीतरी त्यामध्ये डेथ झाली. तर ते त्याच वर्षी काहीतरी 10-15 दिवस आधी झालं होतं जेव्हा आम्ही गेलो होतो. तर त्यामुळं बराच त्या एरियाचा खौफ होता माझ्या डोक्यात. आणि तिथं असं आहे की बऱ्यापैकी अशी स्ट्रेट पहाडी आहे, आणि मध्ये मध्ये काय आपले झाडं खाली आलेत, त्यामुळे मातीने जर पकडलं नाही तर मग डायरेक्ट सगळं खाली होतं. आणि हिमाचल प्रदेशमध्ये सह्याद्रीसारखं वगैरे नाही की तुमचा डोंगर म्हणजे बऱ्यापैकी चांगला खडक आहे आणि तो धरून ठेवतो. खाली नदीपर्यंत तुम्हाला काहीच नसतं एकदा लँडस्लाईड झाली तर. तर नशिबानं निगुलसरीला आम्हाला काही मिळालं नाही. मिलिटरी वगैरे होती म्हणजे त्यांचे ते आय थिंक सुरक्षा रक्षक वगैरे होते सगळेजण. तर ते ट्रॅफिक मॅनेज करत होते. जिथं ऑलरेडी लँडस्लाईड झाले तिथं एरियाज थोडे छोटे होते, म्हणजे एकच गाडी पास होत होती, तर ते एका साईडचं ट्रॅफिक थांबवायचे, दुसरी साईडला सोडायचे, असं करत ते चालू होतं. तर आम्ही तिथून पास झालो बऱ्यापैकी. तर निगुलसरी नंतर असं होतं की स्पितीचा म्हणजे बऱ्यापैकी कोर टेरेन चालू व्हायला सुरुवात होते. हे निगुलसरी आहे आणि इकडं तुम्ही करछम पर्यंत पोहोचता. तर हा जो रोड गुगल मॅप दाखवत नाहीये, तर हा आहे रोड, फक्त ते म्हणजे ह्या मॅपवर असा दाखवत नाही. तर हा रोड कंटिन्यू चालू आहे, फक्त इथं मध्ये मध्ये लँडस्लाईड होत राहतात, तर ते मिलिटरी क्लिअर करते जे होईल तसं. असं काही नाही की करत नाही. आणि हा रोड पुढं तसा स्पिती व्हॅलीकडे जातो, पण आमचं डेस्टिनेशन होतं, आम्हाला सांगलाला जायचं होतं, सो तिकडं इथे एक फाटा फुटतो सांगलासाठी. सांगला आणि हे इकडे चिटकुल या साईडला. तर असं आम्हाला इकडे जायचं होतं. तर आम्ही सांगलाच्या म्हणजे ह्या एरियामध्ये कुठेतरी आम्ही मग मस्तपैकी जेवण केलं दुपारी. तिथे एक चांगलं हॉटेल आहे जे लास्ट टाइमचं मला आठवत होतं आमच्या कॅब ड्रायव्हरनी थांबवल्यामुळं. तिथं लोकल लोकच खातात बऱ्यापैकी, मस्त थाळी वगैरे मिळते 100 रुपयाला. तर ती आम्ही खाल्ली. आज आमचा चिल दिवस होता, म्हणजे आज प्रॉपर चहाच्या वेळी चहा, नाश्त्याच्या वेळी नाश्ता, असं चालू होतं. म्हणजे कारण जे स्ट्रेच करायचं होतं ते आम्ही ऑलरेडी काल केलं होतं, सो आज आमच्यासाठी ते रिवॉर्ड होतं. आणि आमच्या टाइमला आम्ही ते निगुलसरीला क्रॉस पण केलं होतं. सो हे झाल्यावर आम्हाला आता ही सांगलाची पहाडी चालू झाली, म्हणजे हा रस्ता चालू झाला. तर ह्या रस्त्याबद्दल सांगायचं ना तर बराच हा तसा डेंजर आहे इन द वे की एका साईडला पूर्ण पहाड असतो तुमच्या. हे बघा, हा जो रस्ता आहे
म्हणजे हे वरून दिसणार नाही पण बऱ्यापैकी हे क्रॉस क्रॉस करतच जातं आणि हा सिंगल रोड आहे पूर्ण सांगलापर्यंत आणि तिथून पुढे थोडासा इझी होऊन जातो रस्ता. तर हे जे पहिले 15 किलोमीटर आहेत ना, ह्याच्यामध्ये लिटरली असं सिंगल रोड आहे एका साईडला. म्हणजे तुम्हाला अशा टाईपचा डोंगर असतो. आपल्याकडे जसे अशा अँगलमध्ये डोंगर असतात ना, इकडे अशा अँगलमध्ये डोंगर असतात दोन्ही साईडनं आणि त्याच्यामध्ये खोदून रस्ता बनवलेला असतो. सो तुमच्याकडं मार्जिन ऑफ एरर नसतं, म्हणजे असं चुकायला हे नसतं तुमच्याकडं, म्हणजे काय म्हणतात त्याला, बँडविड्थच नसते. कुठला पण दगड जर खाली आला तुमची गाडी जाणार आणि गाडीवर दगड पडतात पण, म्हणजे हे तिकडं कॉमन आहे. हिमाचलचे लोक गाड्या चालवताना म्हणजे तिकडचे कॅब ड्रायव्हर्स एक डोळा त्यांचा वर असतो की छोटे छोटे दगड पडतायत का वगैरे हे बघत असतात. त्याच वर्षी की 2019 मध्ये तिथे एक मोठा वरून दगड पडून एक ब्रिज तुटला होता, म्हणजे लँडस्लाईड झाली होती. तर हे त्या एरियामध्ये कॉमन आहे आणि तो रस्ता बराच डेंजरस आहे. म्हणजे मी फर्स्ट टाइम गेलो होतो तेव्हा मला तर असं वाटलं होतं कसे लोक चालवतात तिथं. आणि तिथं मी आता ह्यावेळी ड्राईव्ह केली तर मला असा प्राऊड फिलिंग पण आला त्याबद्दल. म्हणजे स्पिती व्हॅलीचे बाकीचे रोड्स किंवा लडाखचे बाकीचे रोड्स पण डेंजर आहेत, पण ते एवढेच छोटे नाही आहेत. म्हणजे जसा हा सांगलाचा रस्ता आहे किंवा चंद्रतलचा रस्ता पण बराच डेंजर म्हणून फेमस आहे, पण तिथं डेंजर म्हणजे काय होतं, तुम्ही अडकू शकता, तुमची गाडी चढताना खाली लागू शकते दगडांवर वगैरे. पण तुम्ही दरीत जायचे चान्सेस बरेच कमी आहेत कारण तुम्ही नदीच्या बाजूनच जात असता. इथं तसं नाही, इथं तुम्ही डोंगरात वर वर चढत राहता, एका साईडला पूर्ण खालीपर्यंत व्हॅलीच असते. मी तुम्हाला काय काय फोटो दाखवतो म्हणजे तुम्हाला थोडंसं इमॅजिन होईल. तर हा आता शिमल्यानंतरचा स्टेअरिंग आहे. जस्ट आम्ही जेव्हा थांबलो होतो तेव्हाचा फोटो आहे हा. हा तर अशा टाईपचा हे मस्त एक सनलाईट पडला होता म्हणून मी फोटो काढला. तर हे असे वर वर चढत गेलेले घरं असतात आणि अशातूनच रस्ता वर वर जात राहतो. तर हा मध्ये एक जय मा शेरावाली म्हणून तिथे कसं छोटंसं मंदिर आहे त्या सांगल्याच्या घाटामध्ये. आणि हे बघा, हे जे तुम्हाला दगड दिसतात ना, हे असा तो घाट आहे, म्हणजे लिटरली मधून खोदून रस्ता बनवलाय. बऱ्याच ठिकाणी असे ओव्हरहँग पॅच असतात दगडांचे. म्हणजे इकडं आपण एकदा ड्राईव्ह केलं किंवा जाऊन आलो ना, सह्याद्रीच्या घाटांची बिलकुल भीती वाटत नाही. असं वाटतं आपण किती सेफ टेरेन मध्ये रोज गाड्या चालवतोय. तर इकडं अशी डोंगरावर झाडी नसते, त्यामुळे दगड दगड असे सगळे सुट्टे असतात. म्हणजे कधी पण कुठल्या एक छोट्या दगडाचा जरी मागे एखाद्या मोठ्या दगडाला टच झाला तरी तो घरंगळत खाली येऊ शकतो. हे बघा, हे असे टेरेन असतात इथं. हा मग पलीकडून काढलेला मागचा फोटो होता. तर इथं हे खाली काहीच नाही आहे ह्या दगडाला इकडं. तर हे असा पूर्ण टेरेन आहे. हा इकडं जो तुम्हाला रोड दिसतोय अशाच रोड मधून आम्ही इकडून वर चढलोय. तर हे असा वर असा खोदत खोदत वर रस्ता जातो आणि हे असे एकदम स्ट्रेटच्या स्ट्रेट पहाड असतात वर आणि त्याच्यामधून रस्ता. तर हा एक मस्त लँडस्केप आहे त्याचा. आणि इकडं म्हणजे तुमच्याकडे अजून एक ट्रिकी पार्ट काय, ॲज अ ड्रायव्हर तुम्हाला साईड कुठं द्यायची हे ठरवायला लागते. तुम्ही अशी कुठून पण पास नाही होऊ शकत. जर समोरून गाडी येत असेल तर तुम्हाला अँटिसिपेट करावं लागतं की आपल्याला इथं थांबायचं किंवा तो ड्रायव्हर तिथं थांबेल. अशी मध्ये मध्ये पॅचेस बनवून ठेवलेले असतात जिथं थांबू शकता तुम्ही साईड द्यायला. कारण आपल्याकडे नुसतं गाडी येणं हेच चालवण्याचं हे आहे, पण तिथं तसलं चालत नाही. म्हणजे तुम्हाला अँटिसिपेट करून व्यवस्थित साईड्स द्यायला लागतात, नाही तर तुमच्यामुळे दुसऱ्याचं पण काहीतरी नुकसान होऊ शकतं. तुम्हाला हे माहित पाहिजे की कोण स्ट्रॉंग पोझिशनला आहे आणि कोणी वीक पोझिशनला आहे. म्हणजे एखादा दरीच्या साईडनं जर वर चढतो एखादा चढ, तर तुम्ही त्याला फर्स्ट मूव्हर ऍडव्हान्टेज दिला पाहिजे. तुम्ही साईडला थांबलं पाहिजे कुठेतरी. लोकांना हे कळत नाही. आपल्याकडे जे हे थारवाले किंवा दिल्ली साईडचे जे अग्रेसिव्ह ड्रायव्हर्स असतात त्यांचं तिकडे बिलकुल काम नाही आहे चालवणं. तर तुम्हाला बऱ्यापैकी पेशन्स आणि एम्पॅथी ही पाहिजे त्या टेरेनमध्ये ड्राईव्ह करणार असाल तुम्ही. मग भले तुमच्याकडे बाईक असो कार असो, बाईकवर थोडं इझी होतं कारण तुम्हाला चारी म्हणजे चारी कॉर्नर सांभाळायचे नसतात, पण कारमध्ये ड्राईव्ह करायला तुमच्याकडे बऱ्यापैकी स्किल पाहिजे. तर आम्ही मग चिटकुलला संध्याकाळी पोहोचलो. चिटकुल म्हणजे एक 30 किलोमीटर असेल त्या फाट्यापासून, पण जायला 2 तास लागतात. म्हणजे 35 की 40 किलोमीटर आहे पण 2 तास लागतात. तर आम्ही चिटकुलला संध्याकाळी वगैरे पोहोचलो आणि त्याच्यानंतर ऑलमोस्ट सनसेट होतच होता. म्हणजे आम्ही काय असं लास्ट लाईटच्या वेळीच पोहोचलो तिथं. तर हा तिथला एक शेवटचा लँडस्केप आम्हाला भेटला मस्त. म्हणजे चिटकुलला पोहोचल्यावर असा गोल्ड प्रॉपर एक हिमालयन पिक्चर किंवा हिमालयन पेंटिंग टाइप्स म्हणू शकतो. आणि त्यानंतर चिटकुलला असं झालं होतं की आम्ही एक म्हणजे हा एक सोशल मीडियाचा एक वेगळाच काय म्हणतात म्हणजे पॅराडॉक्स म्हणा किंवा काय पण.
तर चिटकुलला आम्हाला एक हॉटेलचं रील बघितलं होतं आम्ही की इथं 800 रुपयामध्ये भारी रूम मिळते असं तन्मयनी बघितलं होतं. म्हणलं तिथं जाऊन चेक कर, आदित्य रूम होमस्टे म्हणून असं काहीतरी होतं. तर आता ते रील खूप लोकांनी बघितलं होतं, म्हणजे त्याला ऑलरेडी मिलियन वगैरे व्ह्यूज होते. तर हा तिथं गेला, त्यांनी सांगितलं की आमच्या मित्रांनी मला सांगितलंय 800 रुपयाला रूम आहे वगैरे, हे मीच त्याला सांगितलं होतं बघायला. तर ती म्हटली अहो ते एक व्हायरल काय झालं, आमचे लोक 800 रुपयालाच रूम मागायला लागले. ते तेव्हा स्नोफॉल झाला होता, ते लोक 2 दिवस अडकले होते म्हणून आम्ही त्यांना 800 रुपयामध्ये रूम दिली होती आणि आम्हाला 1200च्या खाली काही परवडत नाही म्हणून रूम. विच वॉज फेअर, म्हणजे ती बऱ्यापैकी मोठी रूम होती, गिझर होता, पाणी होते, 2-3 बेड होते, सगळं होतं म्हणजे त्यामध्ये. तर मग आम्ही गप 1200ला बुक केली ती. पण हा पण एक सोशल मीडियाचा म्हणजे दुसरी साईड आहे, जिथं एखादी गोष्ट अशी व्हायरल झाली की हे खूप चीप आहे, जावा इथं, किंवा ह्याचा रेट एवढाच आहे, भलेही त्याचा तो तेवढा नसेल. त्या ओनर जसं त्यांनी आम्हाला एक्सप्लेनेशन दिलं तसं त्यांना बिचाऱ्यांना प्रत्येकाला एक्सप्लेनेशन देत राहावं लागलं असेल, मे बी जे जे ते बघून आलेत की हे हॉटेल इथं 800 रुपयाला मिळतं म्हणून. तर तो एक त्याचा पॅराडॉक्स आहे. आणि तिथं एक चिटकुल बद्दल सांगायचं तर ते असं त्या ईशान्य साईड म्हणजे नॉर्थ ईस्ट साईडचं त्या व्हॅलीचं लास्ट विलेज आहे, तिथून पुढे बॉर्डर लागते. तर तिथं मग ते प्रत्येक दुकानावर हिंदुस्तान का आखरी ढाबा वगैरे असं जसं ते लिहिलेलं आहे म्हणजे. अं, तर तिथं आम्ही मग मस्त फक्त रूम घेऊन रिलॅक्स केलं, चहा वगैरे पिला संध्याकाळी. आता म्हणजे हा आमचा पहिला दिवस होता ज्यामध्ये आम्ही रिलॅक्स होतो, सकाळपासून निवांत आलो, निवांत थांबलो, फोटो वगैरे काढले तशा टाईपमध्ये. सो आता आमची ट्रिप खऱ्या अर्थानं चालू झाली होती. आत्तापर्यंत बऱ्यापैकी हेक्टिकच शेड्यूल होतं, कारण त्या ह्याच्यामुळं पण. सो आता रात्री आम्ही काय फारसं केलं नाही, आम्ही दमलो पण होतो, सो झोपलो. हे दोघं जण जेवून आले, मी रात्रीचं जेवण पण स्किप केलं कारण मला भूक नव्हती. आता त्याच्यानंतर चिटकुला आम्ही म्हणजे उद्या काय केलं ते आय थिंक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करू. सो आय होप इथंपर्यंत तुम्हाला बऱ्यापैकी इंटरेस्टिंग वाटत असेल आत्तापर्यंत, आणि थँक्स फॉर बिअरिंग विथ मी.